माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या पत्रामध्ये, जे पत्र त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की जिल्हा नियोजन समितीचे जो निधी आहे त्या निधीच्या संदर्भात त्यांनी वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना संपर्क करण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांनी संपर्कही साधला नाही. तर या संदर्भात मी तुम्हाला जाताना तो फोटो आपल्याला देतो. दिनांक 26 मार्च 2025ला इथं उपस्थित असलेले आमच्यापैकी 3 जण आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष संताजी पाटील चालुक्य, आमचे बांधकाम माजी सभापती दत्ताजी देवळकर आणि स्वतः राणा जगजितसिंह पाटील साहेब, आम्ही सगळेजण पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही त्यांची या विषयावर भेट घेतली होती आणि या विषयातली आमची सगळी भूमिका आम्ही स्पष्टपणे त्यांना मांडली होती. त्याचा फोटो आमच्याकडं उपलब्ध आहे. त्याचसोबत त्यांनी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडं त्यांनी पत्र लिहिलं. मुळामध्ये माननीय पालकमंत्री स्वतः सरकारचा घटक आहेत, सरकार आहे, त्यामुळं त्यांना पत्र लिहिण्यापेक्षा सुद्धा ते केव्हाही कधीही माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. आणि असं असताना सुद्धा त्यांनी हे पत्र मी समाज माध्यमांना उपलब्ध करून देतो किंवा उपलब्ध करून देणं, यातनं त्यांना काय साध्य करायचं आहे हे आमच्यासाठी चिंतनाचा विषय. मुळामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीची स्थगिती हा विषय आमच्यासाठी नाही आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये जी अनियमितता आणि जे गैरप्रकार झाले होते त्या गैरप्रकारांना थांबवावं आणि ते गैरप्रकार माननीय पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून द्यावं, हे आमचं पहिलं कर्तव्य होतं आणि ते केलं. आम्ही माननीय पालकमंत्र्यांना ते जाहीरपणे दाखवलं की बाबा या 10 ठिकाणी हे 10 प्रकार चुकीचे घडत आहेत, काही अपप्रवृत्ती या निधीच्या विषयानं काम करत आहेत. तर या सगळ्या विषयांवर आपण प्राधान्याने लक्ष द्यावं. परंतु इतकं सगळं असताना सुद्धा त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी साहेबांना झाल्या नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा नियोजन विभागामध्ये झाल्या नाही. त्यामुळं त्याच सूचना आणि तेच विषय आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवले आणि मग वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्यानंतर हा सगळा प्रकार जो की आपण सगळे जाणता. आणि या विषयापर्यंत आल्यानंतर मला आपल्याला परत एकदा एक विषय सांगायचा आहे की कुठल्या लोकांनी यामध्ये कुठलं गैरकृत्य केलं आहे. तर कुठल्या लोकांनी कुठलं गैरकृत्य त्याच्यामध्ये केलं आहे किंवा माननीय पालकमंत्र्यांच्या नावाखाली कुणी कुठल्या पद्धतीचा काय आव्हाच्या संवादारानं काय चालू केलं आहे याची माननीय पालकमंत्र्यांना माहिती देणं हे आमचं, त्यांचा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. परंतु त्या उपरही त्यांच्याकडनं कसलाही प्रतिसाद ना आम्हाला आला ना माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आला. त्यामुळं या पत्रामध्ये जे त्यांनी मांडलं की काही गोष्टी थांबल्यात, काही गोष्टींना अडचण आहे किंवा काही गोष्टींमध्ये सकारात्मक प्रतिसाद आला नाही किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी काही विषयात लक्ष घालावं, होतं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनाला हे आपल्या माध्यमातून आणून देऊ इच्छितो की जिल्हा भारतीय जनता पार्टी महायुतीतला प्रमुख पक्ष आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आमच्या सगळ्यांसाठी पालकमंत्री, तुमच्या आमच्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री, सगळ्यांसाठीच पालकमंत्री आहे. त्यांच्या नावामध्ये पालक शब्द आहे. तर त्यांनी पालकाच्या भूमिकेत येऊनच या सगळ्या विषयांना न्याय दिला पाहिजे. जेव्हा की कुठल्या घटनेमध्ये काय घडतं आहे किंवा कुठली रक्कम किती रुपये, कुठली वस्तू किती रुपयाला विकत घेतली जाते, या सगळ्या विषयांवर सुद्धा त्यांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही पद्धतीचा निधी अडवणं, निधी थांबवणं किंवा निधीला कुठंतरी ब्रेक लावणं किंवा त्याच्यात काहीतरी वेगळा इंटरेस्ट क्रिएट करणं हे या सरकारचं काम नाही. हे सरकार कृतिशील आणि गतिशील सरकार आहे आणि त्याच्यासोबत या जिल्ह्यातले नेतृत्व किंवा आम्ही सगळेसुद्धा त्याच अनुषंगानं काम करतो आहे. त्यामुळं माननीय पालकमंत्र्यांनी ज्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्याच्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्या कुठल्याही पद्धतीनं सुसंगत आणि सत्य आहेत असं आम्हाला वाटत नाही.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.